नमस्कार. रेखोडीज किचनमध्ये आज आपण एकदम मऊ लुसलुसीत भरपूर पुरण असलेली गुबगुबीत अशी पुरणपोळी करणार आहे. महाराष्ट्राची स्पेशल डिश आहे पुरणपोळी. तर पुरणपोळी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ आणि मैदा मिक्स करायचे आहे. त्यामुळे पीठ जे व्यवस्थित भिजलं जाईल. तर हे बघा, कणिक आपली भिजवून झालेली आहे. थोडंसं तेल लावून घेऊयात. याला आपण असंच अर्धा तास भिजत ठेवू. कणिक भिजते तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊ. तर मी इथे पुरणासाठी साधारण 1 वाटी चण्याची डाळ तासभर भिजत ठेवली होती. अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. एकदम मऊसूत डाळ शिजलेली आहे. अशीच डाळ आपल्याला पुरणासाठी पाहिजे होती. यापेक्षा खूप जास्त डाळ शिजवायची नाही किंवा कच्ची पण ठेवू नका. आता या गरमागरम डाळीमध्ये आपल्याला गूळ घालायचे आहे, ग्रेटर केलेलं, आणि त्यामध्ये थोडीशी विलायची पूड आणि जायफळ टाकायचं आहे. त्यामुळे चव छान येईल. याला सतत आपण परतत राहायचं आहे अगदी गूळमध्ये विरघळेपर्यंत. त्यानंतर आपण जे पुरण आहे त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. अगदी याप्रमाणे. आपली कणिक बिचारी कधीची म्हणून वाट बघते पोळ्या करायला. तर हे बघा, कणिक आपली चांगली तासभर भिजली आहे. फक्त ओली करून ठेवली होती. आता जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. कढया याच्या बंद करून घ्यायच्या. याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. पोळी लाटत असताना खूप जास्त जड हाताने लाटायचे नाही, हलक्या हाताने लाटायचे आणि यामध्ये थोडीशी उलटपलट करायची. बघा, आपली पोळी लाटून झाली आहे. आता पोळी भाजून घेऊया. पोळी भाजण्यासाठी तवा मध्यम गरम असावा, खूप कमी गरम नको. यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी तुपाचा वापर करते. आता पोळी अलगद उचलून तव्यावर टाकायची आहे. तर हे बघा, मस्त पोळी झालेली आहे. अगदी तुम्हाला हवी तशी भाजू शकता. तर खरपूस पोळी तयार आहे. मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार झालेली आहे.